नमस्कार. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. खरं तर विषय आहे नेरेगावच्या शिंदेवस्तीच्या डीपीचा. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे साधारण 20 वर्षापूर्वी जेव्हा आमची ही एक छोटीशी वस्ती होती तेव्हा हा ट्रान्सफॉर्मर बसवला होता 100 HP चा. आज जवळजवळ 20 वर्ष होऊन गेलं. वस्तीचं मोठं जवळजवळ शहर झालं. या ठिकाणी 30 ते 35 घरं होती, आज 200-250 घरं झाली. परंतु ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी 100 HP चाच होता. परंतु आज जर बघितलं तर याच्यावर प्रचंड लोड त्या ठिकाणी येत होता. आज जवळजवळ 1 वर्षापासून 1 वर्षामध्ये तब्बल 9 वेळा हा ट्रान्सफॉर्मर खराब झाला, परंतु याची कोणीही दखल घेतली नाही. परंतु शेवटी सप्टेंबर 2025ला मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीनं एक MSCB ला त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वाढवण्यासंदर्भात त्या ठिकाणी पत्र दिलं आणि त्या पत्र व्यवहाराच्या आधारे आज या ठिकाणी 200 HP चा ट्रान्सफॉर्मर बसलेला आहे. त्याबद्दल मी MSCB चे गुले साहेब, त्याचबरोबर डंपलवाल साहेब, आमचे स्थानिक वायरमॅन महेश शिनगारे साहेब, त्याचबरोबर आमचे नथुभाऊ असल, जाधववर साहेब असल, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचं सहकार्य असंच आमच्या परिसरामध्ये गावामध्येही त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचा मोठा प्रॉब्लेम आहे, तोही प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह केला जाईल असं या ठिकाणी मी त्यांच्या वतीनं ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.